चला मंडळी, आज आपल्या बनावाने मस्त फुलावरनी भाजी कांदा कापी। तर देखा तुम्ही अलग पद्धतनी बनायले मी ती आपल्या अंडानी भाजी लागत ती तुम्ही पण करी देखा एकदा। तर देखा, तर मी पहिले फुलावर पाणी मा टाकी गरम पाणी मा थोडी उकळी लेले। तर देखा थोडं तेल टाक, त्यांना मा थोडंसं लसण कुटेल होता मी तो टाका आणि थोडंसं जिरं टाका नाही आपल्या त्यांना मा जिरं लसण आणि थोडीशी राई टाक द्यावा नाही आपल्या त्यांना मा, कारण कसं राई जिरं यांनी फोडणी दिली ना तर भाजी एकदम भारी लागत। तुम्ही पण करी देखा तशी भाजी। तर देखा तुम्ही त्यांना टाक मी आते राई, तर आपल्या त्यांना मा आते थोडंसं तिखट टाकी द्यावा नाही पहिले, काही थोडीशी हळद टाका नाही आपल्या त्यांना मा, तुमच्या हिसाबाप्रमाणे तुम्ही लिहू शकतास। तर ती फुलावर आपल्या त्यांना मा टाकी द्यावा नाही पहिले आते जेवढं कलचं मी त्यांना मा ते। तर देखा तुम्ही नंतर आपलं ते सगळं काली कुलीसनी एक साईडले काढा नाही ते आपल्या अजून। तर देखा एक साईडले काढ मी ते सगळं, नंतर आपले कांदा मा आणि टमाटा मा फोडणी द्यावा नाही ती। तर देखा थोडंसं तेल टाक मी त्यांना मा अजून, आणि त्यांना मा कांदा लाल करायला टाकात मी। कांदा लाल कराना आपण पहिले त्यांना मा ते एक साईडले करा ना मी ते फ्राय करेल, त्यानंतर आपले थोडा कांदा टाके द्यावा नाही त्यांना मा। तो कांदा बी आपले चांगला लाल होऊ द्यावा नाही त्यांना मा, कारण कसं आहे पहिले ते काढना तर नंतर आपला कांदा आहे ना कच्चा रास त्यासाठी मी ते आलं काढी ठेव पहिले, मग नंतर कांदा लाल करायला ठेवात। तर कांदा देखा मस्त लाल होऊ द्यावा नाही तसं आपले कांदा लाल होईनात का मग आपल्या त्यांना मा टमाटा टाक द्यावांचेतच, टमाटा कोथमीर सगळं टाकी द्यावा नाही मग आपले, कारण फुलावर पहिले शिजाळलेले होते ना मी माही शिजतं त्यासाठी मी ते पहिले फ्राय करीन अलग काढली तर मग आहे नंतर मी टमाटा आणि कांदा कोथमीर असं सगळं एकत्र करी आणि ती फुलावर वरून टाकी मी। तर देखा तुम्ही ते आता आपले नमक कोथमीर सगळं एकत्र करल्यावर आणि टाकी जण। तर देखा कशी वाटणी भाजी तुमले वहिनी भाजी आपली तयार। तर देखा तुम्ही पण करी देखा, अंडानी भाजीले पण दूर वसारस अशी भाजी तुम्ही पण खाई देखा आणि करी देखा। एकदा करशात तर तुम्ही घडी घडी करशात तशी भाजी। ते व्हिडिओ कसा वाटना ते पण सांगा कमेंट करी सन, आणि तुम्ही कोटून देखील राहणार ते पण सांगा। तर देखा तुम्ही वहिनी भाजी आपली तयार। त्यामधलं थोडंसं पाणी आपले बहु देवाने सगळं पाणी बैना का सुकी विजास मग मस्त ती, म्हणजे एकदम एवढी जास्त शिजाळेल नाही रास मी। चला मग व्हिडिओ आवडणार तर लाईक शेअर नक्की करा।